युट्यूब फॅमिली, कशा आहात? बरे आहात ना? चला तर मी आज तुम्हाला वटाणा मूग डाळीचे हरे कबाब दाखवते. त्याला लागणारे साहित्य: ही एक वाटी, छोटी वाटी आहे ना, ती मुगाची डाळ 2 तास भिजून ठेवलेली. एक कांदा बारीक चिरून घेतलाय, एक वाटी पोहे, 4 हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या, आणि हे दीड वाटी वटाणा, कोथिंबीर, अद्रक, धणे, जिरं, हळद आणि स्वादानुसार मीठ टाकणार आहे. तर आपण आज सुरुवात करूया. तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये मी धणे गरम करून घेणार आहे. जास्त गरम नाही करायचे, थोडेसे. जिरे पण गरम करून आता पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर. पाणी गरम झालं की आपण हा वटाणा त्याच्यात सोडूया. तोपर्यंत धणे आणि जिरे याची पावडर करून घेऊया. आता वटाणा आपण याच्यात बॉईल करून घेऊया आणि जिरे आणि धण्याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया. तसंच अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ती सुद्धा पेस्ट करून घेऊया. वाटाणे आता शिजले, त्याला आता आपण मी मॅश करून घेते. आपण थोडेसे वाटाणे मिक्सरला पण लावून घेऊ शकतो, जास्त नाही, थोडे. हे असे मॅश करून घेऊया. मुगाची डाळ हे आपण वाटून घेतली आणि पोहे भिजून घेतले आणि लिंबू आहे ना, त्यातला आपण त्यातला अर्धा भाग, पण पाव भाग असतो तो आपण घेऊया. हे अशा प्रकारे आपण वाटाणा बनवून घेतला. आता पोहे आपण थोडे कुस्करून घेऊया. आता हे दोन्ही आपण एकजीव आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया आणि हा वाटलेला हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, मुगा सगळं टाकू, हळद, हे सगळं आपण एकजीव करूया. थोडासा लिंबू पिळून घेऊया. चवीनुसार मीठ. अशा प्रकारे आपलं सारण तयार झाले. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. पॅटीसाठी छोटे छोटे गोळे तयार करूया आणि त्याला असं दाब देऊया. जास्त जाड नाही करायचे, म्हणजे ते हे अशा प्रकारे आपण तयार करूया. आता इकडे आपण तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यात आपण तेल सोडून घेऊया. आता आपण हे आपलं तेल गरम झाले, त्याच्यामध्ये हे सोडूया आणि थोडं कमी गॅसवर करूया. मंद आचेवर असं मस्त शिजू द्यायचं आणि ते साईडला काढायचे, दुसरं ते सोडायचे आणि हे आपण असे अलगद उलटून घेऊया. जे असे थोडे लालसर झाले असतील त्यांना आपण असं उलटून घ्यायचं. आता काय करायचं, हे तेल असतं ना, तर हा जे लाल झालेत कबाब त्यांना वरती काढून घ्यायचे, म्हणजे ते छान प्रकारे फ्राय होतात.
हे बघा, यांना असं थोडं वर घ्यायचं म्हणजे त्यांना जास्त तेलही राहत नाही आणि छान शिजले पण जातात. अशा प्रकारे आपले वाटाणा मूग डाळीचे कबाब तयार झालेत. आणि तुम्ही हे घरी करून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.